नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या यूट्यूब ब्लॉगमध्ये स्वागत आहे। रुद्रेश्वर मंदिर हे एक महादेवाचं मंदिर आहे आणि हे एक जंगलात आहे मित्रांनो। तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथे कशा प्रकारचे पहाड पण आहे। जायला रस्ता पण थोडासा अवघडच आहे मित्रांनो। आपल्याला आता वरती जायचं आहे। बघू शकता तुम्ही, पहाड पण खूप आहे। आता हा रस्ता आहे मित्रांनो, ह्या रस्त्याने आपल्याला वरती जायचं आहे। चला मित्रांनो, आपण आपला प्रवास आता सुरू करू। तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही, आपला जो प्रवास चालू झालेला आहे एकदम घनदाट जंगलामध्ये, दरी डोंगराच्या खोऱ्यामध्ये हे वसलेलं महादेवाचं मंदिर म्हणजेच रुद्रेश्वर महादेवाचं मंदिर। मित्रांनो, आपण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करीत आहोत। मित्रांनो, हे जे मंदिर आहे चारी डोंगर भागांनी वसलेलं महादेवाचे रुद्रेश्वर मंदिर तुम्ही बघू शकता। आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। तुम्ही इथं येऊ नाही शकत, पण आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। बघा किती घनदाट जंगलामध्ये हे मंदिर वसलेलं आहे मित्रांनो। हे जे महादेवाचं मंदिर आहे ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सोयगाव तहसील आणि सोयगावहून जाण्यास मार्ग आहे। आपण इथं येऊ शकता आणि दरी खोऱ्याचा आनंद घेऊ शकता मित्रांनो। तुम्हाला इथं अगर यायचं असेल तर तुम्ही सोयगाव गावातून तहसीलमधून रस्ता जातो, गलवाडा रस्त्याने तुम्ही इथे येऊ शकता आणि कोणाला पण तुम्ही विचारू शकता की रुद्रेश्वर महादेवाचं मंदिर कोणत्या ठिकाणी आहे, तर तुम्हाला सरळ मार्गाने कोणी पण हा रस्ता जाऊ शकतो। आणि आम्ही तुम्हाला जिथून व्हिडिओ आमचा तयार झालेला आहे तिथून तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने ह्या मंदिरापर्यंत येण्यासाठी मार्ग आहे। असा मार्ग आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहोत मित्रांनो। तुम्ही बघू शकता, आता आपण अर्धा डोंगर पार केलेला आहे आणि आता थोड्याच वेळात आपण मेन जे आपला जो मंदिर आहे तिथं पोहोचत आहोत। हे बघू शकता तुम्ही, हे टेकडी आहे वरची आणि हे डोंगर आहे मित्रांनो। चारी दिशांनी डोंगर वसलेले हे महादेवाचं मंदिर। आता आपण थोड्याच वेळात मंदिरामध्ये पोहोचणार आहोत। हे बघा, दुरून दिसतंय आपल्याला, इथं झरा वाटतो। लय पावसाळ्यामध्ये इथं तर भरपूर मजा येते मित्रांनो। आणि पावसाळ्यामध्ये इथं सर्वीकडे हिरवगार वातावरण असते आणि वरून धबधबा वाहत असतो। आम्ही कायमस्वरूपी इथं येत असतो। आम्ही तुम्हाला पावसाळ्यामध्ये पण एक व्हिडिओ नक्कीच घेऊन येऊ। पण आता तुम्ही बघू शकता, आता तरी हा व्हिडिओमध्ये बी भरपूर मजा येणार आहे, कारण तुम्हाला सर्वात पहिले आम्ही हे जे मंदिर आहे दावण्याचा प्रयत्न करत आहोत। की जे तुम्हाला आम्ही दृश्य दावतो आहे तिथून धबधबा वाहतो मित्रांनो। हे बघू शकता तुम्ही, इथून धबधबा वाहतो। आणि हे जे मंदिर आहे मित्रांनो, हे 1600 काळामध्ये स्थापन केलेलं मंदिर आहे आणि डोंगराच्या आतील भागामध्ये दगड कोरून मंदिर बनवलेलं आहे मित्रांनो। बघू शकता तुम्ही। तर मित्रांनो, आता आपण मंदिरामध्ये पोहोचलेलो आहोत। सर्वप्रथम गणपती बाप्पा यांचं दर्शन घेतलेलं आहे आणि आपण आता भगवान शिव महादेव यांना नामस्मरण करून पाया पडण्यासाठी जात आहोत। बघू शकता तुम्ही, भगवान शिव महादेव यांची पिंडला आपण दर्शन घेत आहोत। आणि मित्रांनो, तुम्ही पण एक वेळेस अवश्य भेट द्या। फार प्राचीन मित्रांनो, फार प्राचीन मंदिर आहे आणि तुम्ही पण या मंदिराला भेट देऊ शकतात। तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। असंच सपोर्ट करत राहा आम्हाला। तोपर्यंत नमस्कार।